नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र खाण्याचे फायदे व महत्त्व जाणून घेणार आहोत। शिवाला अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्यामुळे आपल्यावर व आपल्या स्वास्थ्यावर याचा काय प्रभाव पडतो याची माहिती जाणून घेणार आहोत। शिवाला अर्पण केलेले बेलपत्र हे अमृतासमान मानले जाते। बेलपत्राचे महत्त्व जाणून घेऊयात। बेलाचे 3 पान हे ब्रह्मा, विष्णू व महेश आहेत। तर मंडळी, बेलपत्राच्या तिन्ही पानावर ब्रह्मा, विष्णू व महेश निवास करतात। पहिल्या पानावर ब्रह्मा, दुसऱ्या पानावर विष्णू, तर तिसऱ्या पानावर साक्षात देवादिदेव महादेव यांचे स्थान आहे। व हे बेलाचे 3 पानं महादेवाचे 3 नेत्र आहेत। बेलपत्राच्या या मधल्या भागात 33 कोटी देवी देवता निवास करत असतात व या भागावर आदिशक्ती माता पार्वती निवास करते व बेलाच्या देठाच्या गाठीमध्ये महादेवाचे शिवगण निवास करतात। म्हणून महादेवाला बेलपत्र अर्पण करतेवेळी 33 कोटी देवांना स्पर्श करून, ब्रह्मा, विष्णू व महेश यांना स्पर्श करून वाहिल्यामुळे आपणास श्रेष्ठ लाभ मिळत असतो। अशा प्रकारे महादेवाला बेलपत्र अर्पण करायचे आहे। शिवलिंगावर अशा प्रकारे बेलपत्र अर्पण केल्यामुळे 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर मंडळी, सोमवारी बेलपत्र झाडावरून तोडू नये, पहिलेच तोडून ठेवावे, कारण बेलपत्र कधीच शिळे होत नाही। आपणास बेलपत्र मिळत नसतील तर मंदिरातील बेलपत्राला धुवून तुम्ही वाहू शकता। शिवाला बेलपत्र एवढे प्रिय आहे की बेलाच्या पानाचे चूर्ण जरी शिवाला अर्पण केलात तर ते स्वीकार करतात। तर मंडळी, शिवाला बेलपत्र अर्पण करून ते खाल्ल्यामुळे आपणास काय फायदे मिळतात ते जाणून घेऊयात। शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र अत्यंत तेजस्वी बनते। ते साधारण राहत नाही, ते शिवाचा मौल्यवान प्रसाद बनतं। शिवलिंगावरील बेलपत्र हे अमृतासमान असते। ते खाल्ल्याने अमृत प्राशन केल्यासारखेच आहे। तर मंडळी, या संसारामधील शिवाला अत्यंत प्रिय काय आहे, तर शिवाला बेलपत्र हे अत्यंत प्रिय आहे। तर मंडळी, आपण एकीकडे 1,00,000 पुष्प महादेवाला अर्पण करत आहोत व दुसरीकडे एकच बेलपत्र शिवाला अर्पण करत आहोत। तर मंडळी, दोन्हींच्या पुण्याची गणना कराल तर एक बिल्वपत्र अर्पण केल्याचे जास्त पुण्य आहे। यामुळे शिवशंभू लवकर प्रसन्न होतात। शिवलिंगावरील बेलपत्र खाण्याचे धार्मिक व आयुर्वेदिक फायदे पाहूयात। बेलपत्रामध्ये आयुर्वेदिक गुण आहेत। बेलपत्रात अनेक श्रेष्ठ गुण आहेत। त्यात ते शिवलिंगावर चढवलेलं बेलपत्र असेल तर मग काय बघायचं, ते अमृतासमानच आहे। हे बेलपत्र प्रसाद रूपाने खाल्ल्यामुळे अनेक रोग नष्ट होतात। शुगर, लठ्ठपणा यासारखे अनेक आजार कमी होतात। शिवलिंगावरील बेलपत्र खाण्याने अनेक प्रकारचे आजार नष्ट होतात। जो कोणी रोज शिवलिंगावरील बेलपत्र खातो तो सर्व रोगापासून मुक्त होतो। कसल्याही शुगरचा त्रास असो, बीपीचा त्रास असो, यामुळे तो दूर होतो। अनेकांना याचा फायदा झालेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, कारण बेलपत्र शिवाला खूप प्रिय आहे। त्यात शिवाचा अंश असतो, म्हणून हे खाल्ल्याने निगेटिव्ह विचारांना तो नष्ट करतो व ज्या लोकांना जास्त राग येतो, या बेलपत्राचे सेवन केल्यामुळे राग शांत होतो। धन आगमनाचे नवीन मार्ग निर्माण होतात। शिवलिंगावरील बेलपत्र खाल्ल्याने दुर्भाग्य सौभाग्यात बदलत असते। तर मंडळी, बीपी सारख्या रोगावर बेलपत्र रामबाण उपाय आहे। बेलपत्र रक्त शुद्ध बनवते। शिवलिंगावरील बेलपत्र खाण्याने भाग्य बलवान होते। वाईट वेळ संपून चांगले दिवस येऊ लागतात। बेलपत्र खाल्ल्याने आत्मविश्वास वाढतो, धनाचे आगमन होते। बेलपत्र इच्छापूर्ती करणारे असते। शिवलिंगावरील बेलपत्र प्रसाद रूपाने खाल्ल्यामुळे आळस दूर होतो व प्रत्येक इच्छा पूर्ण होते। मन पवित्र बनतं व मनाची एकाग्रता होऊन मन देवभक्तीत रमत असतं। शिवलिंगावरील बेलपत्र खाल्ल्याने शरीरातील मळ निघून जातो व मन पाण्यासारखे निर्मळ बनते।
शिवलिंगावरील बेलपत्र खाल्ल्यामुळे अकाल मृत्यूचा धोका टळतो। तर मंडळी, जीवनात सर्वोच्च लाभ मिळावा असं वाटत असेल तर जीवनात एक तरी बेलाचे झाड अवश्य लावले पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे। त्यामुळे जीवनात कशाचीच कमतरता भासणार नाही। तर मंडळी, आपण या व्हिडिओत बेलपत्राचे महत्त्व व बेलपत्र महादेवाला अर्पण करून ते खाल्ल्यामुळे आपणास काय काय लाभ मिळतात याची सर्व माहिती पाहिलेली आहे। तर मंडळी, आपण स्वामी ज्योतिष या चॅनलमध्ये कुंडली, हस्तशास्त्र, वास्तुशास्त्र, पंचांग व अध्यात्म याविषयीचे व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवत असतो। तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा। त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।